चला तर बघूया आज पनीर मॅग्नेट कसं करायचं. त्यासाठी लागणारं साहित्य: फ्लावर, ढबू मिरची, चिरलेला कांदा, टोमॅटो, कॉर्नफ्लॉवर व पिठी, सॉस, पनीर, लाल मिरची व मिरं. पाणी एका कुंडीत घेतलेलं आहे. त्यात मीठ थोडंसं व फ्लावर गरम पाण्यातून 5 ते 10 मिनटं काढून घेणे. पाच ते 10 मिनटं ठेवणे. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर व पिठी घेणे व त्यात थोडंसं 1 चमचा मीठ, व थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करणे. अशा तऱ्हेने फ्लावर गरम पाण्यातून काढून घेणे. कढईत तेल, फ्लावर तळण्यासाठी कढईत तेल घेणे. कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमधून फ्लावर घोळून घेऊन तळण्यासाठी तळून घेणे. तळण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो. क्रंची असे तळून झालेले आहेत. एका चाळणीमध्ये काढून घेणे. कढईत तेल घेऊन कांद्याचे काप थोडेसे परतून घेणे. व ढबू तेही एकसारखे सर्व थोडेसे परतून घेणे व थोडं मीठ घालणे. त्याच्यामुळे लवकर कांदा व ढबू चांगला परतून मऊसर होतो. टोमॅटो हे सर्व आहे. तळलेले फ्लॉवर, चिली फ्लेक्स व मिरपूड व सोया सॉस व टोमॅटो सॉस, तळलेले पनीर, गोबी मंचुरी थोडी तळलेली आहे व हलक्या हाताने परतून घेणे. हॉटेल स्टाईल पनीर मॅग्नेट तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर सोनालीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.